अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अद्भुत संताची कथा. दत्त अवतार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट होण्याची अमूल्य कथा. स्वामी समर्थ महाराजांचा जन्म कुठे झाला, त्यांचे मूळ काय होते, ते नेमके कुठून आले, हे कोडे आजही सुटलेले नाही. इतिहासकार सांगतात की स्वामी महाराजांनी नेपाळ, तिबेट, चीन, बडोदा, माणिकनगर, कानपूर अशा असंख्य ठिकाणी संन्यास यात्राही केली आहे. परंतु इसवी सन 1856च्या सुमारास ते अक्कलकोट या गावात स्थिरावले. गावकऱ्यांनी प्रथम त्यांना एक वेडा संन्यासी म्हणून पाहिले. कधी ते नदीकाठी समाधी लावत, कधी रस्त्यावर उभे राहून गूढ वाक्य बोलत, तरी कधी बालकांसोबत खेळत. लोकांमध्ये हळूहळू चर्चा सुरू झाली. हा साधा फकीर नाही, यात काहीतरी दिव्य आहे. काळ लुटत गेला. गावकऱ्यांना त्यांच्या चमत्कारांचा अनुभव येऊ लागला. कोणाला असाध्य रोगामधून मुक्ती मिळाली, कोणाची हरवलेली संपत्ती परत मिळाली, तर कोणाच्या घरात सुखशांती परतली. स्वामींनी दिलेले वचने साधी पण अतिशय गूढ आहेत. कधी ते म्हणत, अवघाची संसार सुखाचा करीन, तर कधी फक्त एकच वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकून लोकांच्या डोळ्यात अश्रू दाटत आणि मनाला असीम शांती मिळे. स्वामी समर्थ महाराजांचे व्यक्तिमत्व अतिशय विलक्षण होते. त्यांच्या डोळ्यात अनंत विश्व समावलेले भासत असे. ते कधी रागवल्यासारखे भासायचे, तर क्षणातच प्रेमळ हसत भक्तांच्या डोक्यावर हात ठेवायचे. त्यांच्या दर्शनाने अनेकांची आत्मज्ञानाही अनुभूती झाली. संत, राजा, शेतकरी, व्यापारी कोणताही भेदभाव न करता स्वामींनी सर्वांना आपल्या कृपेचा वर्षाव केला. स्वामींचे प्रगट स्वरूप अनेक महात्मे, पंडित व विद्वानांनी स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची परीक्षा घेतली. पण स्वामींनी प्रत्येकाला उत्तर देऊन सिद्ध केले की ते कुठले साधे संन्यासी नाहीत, तर ते स्वयं दत्त अवतार आहेत. त्यांच्या नावाने संपूर्ण अक्कलकोटच नव्हे, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारतभर भक्तांचे लोंढे जमा होऊ लागले. आजही श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट होणे एक रहस्यच आहे. ते कुठून आले, कुठे गेले, यांचे उत्तर कुणाकडे नाही. पण इतके मात्र खरे की त्यांनी केलेल्या कृपेने लाखो लोकांचे जीवन बदलले आहे. त्यांची वाणी आजही भक्तांना धीर देते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर आपण सर्वजण एकत्र स्वरात म्हणूया, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.